महिला म्हणून सुद्धा मला अतिशय अभिमान वाटतो की मी सावित्रीची लेक आहे आणि सावित्रीच्या लेकीने आणि जी सावित्रीबाईंनी जे कार्य केलं ते कार्य अभूतपूर्व होतं. भूतोन भविष्यातही ते कार्य होतं. फक्त शिक्षण देण्याचं कार्य नव्हतं तर 2000 वर्षाच्या बेड्या ज्या होत्या त्या तोडण्याचं काम त्यांनी केलं. एक मनुस्मृती जी या देशामध्ये या महिलांवरती जी बंधने लादत होती त्या मनुस्मृतीला तोडण्याचं आणि त्या बंधनांना तोडण्याचं, परंपरेला तोडण्याचं कार्य हे अतिशय कठीण होतं, अतिशय अशक्य होतं म्हटलं तरी चालेल. आणि ते अशक्य कार्य त्या माऊलींनी 150 वर्षापूर्वी केलं. आज आम्हाला संविधानिक अधिकार मिळालेले आहेत. ते संविधानिक अधिकार वाचवण्याचं काम देखील जरी कोणी आम्हाला म्हटलं की तेवढं ते वाचवा तरी ते आम्हाला कठीण वाटतं. आणि त्या माऊलीने नवीन असा पायंडा रचला, नवीन असा कायदा रचला, त्या जुन्या कायद्याला तोडून नवीन असा इतिहास रचला आणि ते युग प्रवर्तनाचं कार्य होतं. ते एक आद्य कार्य होतं जे कुणी त्यापूर्वी केलेलं नव्हतं. आणि म्हणून मला अतिशय अभिमान वाटतो आणि मला अतिशय ते कार्य मला अतिशय प्रेरणादायी वाटतं. आणि डॉक्टर या नात्याने मी समाजाला सांगू इच्छिते की जर सावित्रीबाई फुले नसत्या तर मी कदाचित डॉक्टर झाले नसते.